आणि बाजूच्या जे अजातशत्रू जे असतात त्यांच्या विचार की बच्ची जेव्हा आक्रमण यांना हरवणे आणि आपण जिंकून गेले तेव्हा हा होता त्याला माहिती असेल आपण नाही जेव्हा जास्त वाचलेला माझ्यापेक्षा हा दाखला तो मला महत्वाचा वाटतो त्याच्या जगात की अजातशत्रू आपल्या प्रधानमंत्र्याला रक्षाकार करण्याला पहिल्यांदा बुद्धाकडून सल्ला घेण्यासाठी कशा करतात की बा मला आपल्या धर्माची पद्धती होती एक राज्य दुसऱ्या राज्याकडून तो राज्य जिंकायचा अर्थात राज्य जिंकायचं त्यावेळेला हा राज्य मला जिंकायचं आहे तर मी काय करायला पाहिजे मी कसं जिंकू शकेल कारण त्यापर्यंत सगळे राज्याने जिंकून जे आपलं होतं अजातशत्रू पण तू वंचितचं राज्य होतं त्यांना तो जिंकू शकत नव्हता छोटंसं राज्य होतं पण खूप लढवलेलं राज्य होतं तर काय जिंकू शकत नाही मी कसं जिंकेन हे सल्ला घेण्याकरता जेव्हा वर्षाकार राहणार त्या प्रधानमंत्र्याला पाठवलं बाजूला असलेल्या राज्याच्या सीमेवर पर्वतावर होते आणि बुद्ध तर पूर्ण मोहमायाच्या आणि ह्या राजकीय व्यवस्थेवर माणूस म्हणून ते विचार करायचा सुंदर व्यवस्था कशी निर्माण होईल समजा एक दुःखमुक्त जीवन कसं जगता येईल कोणते म्हणतात कोणते राज्याचे असं कोणते जगाचा कोणताही माणूस दुःखमुक्त जीवन कसा जगू शकतो हा तत्व ना सांगणार आहे त्यामुळे त्यांच्याकडे सगळेच जायचे हे गेले आणि पहिल्यांदा कुशलशील सगळं बुद्धाला विचारलं कशाप्रमाणे आणि शेवटी विचारलं की एक संदेश आहे बाबा एक विचारणा आहे सल्ला विचारण्यासाठी मी आलेलो आहे की अजातशत्रूचा की त्यांनी विचारायचा म्हटलं की बाबा वज्जींना मला जिंकायचं आहे वज्जींचे राज्य जिंकायचं मला काय करावं तेव्हा त्याला दाखले दे भगवान बुद्ध कुणाला आपल्या आनंदाला विचारला आनंदा काय वज्जी लोक निरंतर आपल्या बैठका घेतात आपल्या जगण्याच्या प्रश्नावर राज्य व्यवस्थेवर कशी चालत आहे मजबूतपणे समीक्षा करण्याची निरंतर बैठका घेतात आनंदाने म्हणतात हो ते सजग आहे निरंतर बैठका घेतात लोकशाही पद्धतीने बैठका घेतात त्यांनी सांगितलं बुद्धाने जोपर्यंत वरची लोक लोकशाही पद्धतीनं निरंतर एकत्र येत राहतील बैठका घेत राहतील तोपर्यंत त्यांना कोणी जिंकू शकत नाही दुसऱ्यांदा त्यांना विचारलं की बो हे लोक वरची लोक काय मोठ्यांच्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करतात त्यांचा सल्ला लक्षात घेऊन निर्णय घेतात अण्णांनी उत्तर दिलं यस हो जोपर्यंत आम्ही आपल्या वडीलधारी माणसांचा सन्मान करू त्यांचा सल्ला अनुभव आम्ही लक्षात घेऊन निर्णय घेऊ आपल्या राज्याच्या समाजाचं तोपर्यंत वज्जींना करू शकत नाही अजून प्रश्न विचारला काय वज्जी लोक आपल्या आया बहिणींचा सन्मान करतात काय त्या कोणाच्याही मुलीला उठवून देऊन पडून जातात नाही ते प्रत्येक लोक आपल्या आया बहिणींचा खूप सन्मान करतात सन्मानाने त्यांना वागणूक देतात कोणताच छट करत नाही तोपर्यंत वज्जींना कोणी करू शकत नाही म्हणजे जे जे विकार असतात मानवी मेंदूमध्ये आणि ते विकारच आपल्या कारणे आपल्या व्यवस्थेला समाज व्यवस्थेच्या नासाला कारणीभूत ठरतात आणि त्याने हे सांगितलं हे विभाग तत्वज्ञान वज्जींना मीच सांगितलं आणि त्या पद्धतीने ते पालन करून चालतायत कोणाच्या चालू आहे तोपर्यंत त्यांना कोणी करू शकत नाही आणि मग ते दुसऱ्या ज्ञानात तो वर्षाकार म्हणून त्याला सांगतो की जोपर्यंत वज्जी ह्या पद्धतीने जीवनमान जगतात तोपर्यंत वज्जींना कोणी करू शकत नाही हा संदेश देतात हा संदेश मित्रांनो आजच्या व्यवस्थेमध्ये आम्ही घेतलं पाहिजे आजच्या व्यवस्थेत घेतलं पाहिजे आज फुले शाहू आंबेडकरांचे बरेचशा वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतो वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो करा तो राजकीय भाग झाला सत्ता हातात येईल तर आपले भौतिक संसाधन अधिकाराला मिळतील ते प्रगतशील जीवन लागेल प्रयत्न करा परंतु समाज म्हणून आपले तत्वज्ञान मूल्य म्हणून जेव्हा कोणी भेषक होत असेल तर सगळे आम्ही एक आलो पाहिजे समाज म्हणून आम्ही एकत्र यायला शिकलो पाहिजे बसलो पाहिजे हा संदेश आम्ही तिथून दिलेला आहे आणि हा जर का आता मी ह्या बाबीकडे नुसतं एसटी समाज ओबीसी समाज असं नाही चळवळ त्यांना समजली ज्यांना मानवतेचा विचार समजला एसटी ओबीसी मायनॉरिटी कोणत्याही धर्माचा व्यक्ती येतो जो माणूस म्हणून जगू इच्छितो जो मानवी व्यवस्था निर्माण मानवी समाज निर्माण करू इच्छितो हा विचार पेरणारे जे लोक असतील ह्या लोकांनी आपली बुद्धी साधून ठेवून हे बाकीचे आपले महत्वाकांक्षा किंवा बाकीचे हित समोर थोडे बाजूला ठेवून समाज म्हणून आम्ही एक कसं येऊ याच्यासाठी
पाहिजे, बसलो पाहिजे असं मला वाटतं. आणि हे ज्या बऱ्याचशा गोष्टी मांडतो आहे त्या आमच्या मित्रांच्या चर्चेच्या गोष्टी आहेत. आत्मा, मोक्ष, क्षमापण आणि त्याच्या आम्ही मागितल्या ह्या गोष्टी आम्ही नेहमी चर्चा करायच्या. आणि मी सुद्धा मला आनंद होत आहे किती शिकायला की ह्या अनिष्ट त्रुटी माझ्या म्हणतात समाजाच्या धर्म संस्कृती खिलाफ झाला आहे, धर्म खिलाफ झाला आहे. मला धर्मच नाही कळलेला आहे. मला माहिती संस्कृती म्हणजे काय, धर्म काय तुम्हाला कळलेलं नाही. त्याच्या नावावर जे धंदा चालवतात पोट भरून लोक त्याला तुम्ही बळी पडता, त्याच्या धंदा तुम्ही चालवता. आणि तुम्ही आपल्या पिढ्यावर तर्कशील विचार देत नाही तरी त्यांचे कथा त्यांचे अंधश्रद्धांचे मूल्य जोडता. म्हणजे आणि एकदा तर दैवी विचार आता आम्ही मी तर लहानपणापासून डेव्हलप शिकवलं, पण बरं झालं खूप नाही केलं आम्ही नंतर निघू शकलो. पण जो किती शिकला असला पण डेव्हलप करायला त्याचा दैवी विचार दिलेला असला त्याच्या बाहेर त्याच्या विरुद्ध तो विचार करायला तयार होत नाही आणि तो त्या जन्माला तो मुक्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही किती मुलाला नावही ठेवत नाही. मला स्वातंत्र्य विचार माझ्या जीवनी माझ्या मूल्यांनी एक तर्कशील विज्ञानवादी मानववादी मूल्यांनी संतांनी दिलेला विचार आहे त्याने जरी हे वाकड कथा माझ्या घरात पोहोचत वाचणार नाही. हा जेव्हा मी करतो एवढं स्वातंत्र्य मात्र मला दिलेल्या संविधानाने म्हणून करू शकतो. मला याचीही जाणीव आहे. नाही तर धर्मविरोधी वर्तन म्हणून माझ्या गुन्हाही दाखल झाला असता. आम्ही आता कार्यक्रम झाला पूर्वीची व्यवस्था गुन्हाही दाखल झाला असता आणि आम्ही गुन्ह्यामध्ये घातलं असतं. आणि म्हणून आम्ही सॅल्यूट करतो संविधानाला. संविधानात धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, सर्वांना दिलेलं आहे. जे लोक आत्मा परमात्मा स्वर्गमध्ये सडताय सडा, तुम्ही तेही करा. तुमचा विचार जगात आम्हाला जगायला काय करतो. म्हणून आम्ही मुक्त होऊन आम्हाला हा विचाराचा अनुसरण करायची संधी संविधानाने दिली आहे. त्याचाही आम्ही सन्मान करतो. आणि म्हणून संविधान आहे. म्हणून तोपर्यंत आम्ही एक माणूस स्वतंत्र विचाराने जगू शकतो आणि म्हणून सन्मान करतो आपण. आता त्यांचा अभ्यास कसा आहे ते लोक आमच्या जातीचे कुटुंबाचे नावं ठेवतात बोलतात. आम्ही हसून मोकळे होतो. त्यांना आपण डिबेटही करत नाही. तुमची डिबेट संपतात करावं. तुम्हाला वाटतं ना तुम्ही करा. तुमच्या घरच्या कार्यक्रमात तुम्ही सत्यनारायणला तिथे जातो बसतो आम्ही ऐकतो करा. मग त्याचं लोक म्हणतात निघता निघता मला ते निघतो काय अशी सुरू और तीन बार भेटेल पुढच्या टोके मारतात अजून दक्षिणा एवढी मग अजून बोलतात हे एवढे 10,000 रुपये मागितलं 20,000 मागितलं 10,000 मागितलं देणार असतात. तुम्ही बोलवलंय त्यांनी एवढी दक्षिणा तुम्हाला मागितलं ना द्या ना. आम्ही सोडलेलं आहे. जिथं आवश्यक खर्च आहे तिथंच करणार. आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणावर पैसा करू किंवा समाजाच्या सत्कार्य लावू. पण तो फालतू होणार म्हणजे त्यांनी आम्हाला मूर्खालाही काढावं कथा काढण्यासाठी आणि त्याला पैसे आम्ही द्यावं. स्वतःला मूर्ख वाटतं विचार करताना. शिकल्यामुळे काय माहित नाही आम्हाला स्वतःला मूर्ख. आम्ही जे जे करतो लोकांना दाखवण्यासाठी करत नाही. आम्हाला समाधान मिळावं आणि आम्ही स्वतः मूर्ख बनून जीवन जगलं स्वतःला वाटू नये म्हणून हे असं क्रियाकलाप आम्ही केलेला आहात. आणि माझ्या कुटुंबाला बांधून ठेवलेलं आहे. आता आई जाईल आईला सांगायला माहिती आहे माझ्या मुलं असं आहे आणि ते बराचसा बदलही झालेला आहे. ते कुठं जाणलं आहे की हात पाण्याला पैसे द्यायचे सगळं बंद केलेलं आहे. काय त्या कुटुंबातला एक माझ्यासारखा मुलगा तर्कशीलच्या कुटुंबाला देऊ चर्चा करू तर गाडीवाल्यांचे परिसर जे विचार देऊ